रेसिडेन्सी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड प्रांजल आयोजक हळदी कुंकू स्पेशल हिरकणी महिला बचत गट नावडे फेज 2 सौ चेतना चौधरी सौ श्यामल इंगळे सौ चेतना पाटील सौ स्वाती माने सौ भानुप्रिया भदाने सौ शुभांगी म्हस्के सौ प्रियंका जाधव व सर्व महिला वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होत्या। तसेच प्रमुख पाहुण्या धर्मवीर कामगार सेनेच्या महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रियंकाताई गाडे तसेच राकेश गोंधळी पनवेल शहर प्रमुख विशाल तावरे पनवेल तालुका अध्यक्ष विजय खुटारकर महाराष्ट्राचा आरसा न्यूज संपादक सोमनाथ खिलारे। जाहिरातीसाठी बातम्यांसाठी संपर्क 730 377 1418। ताज्या घडामोडी जाणून घेण्याकरता लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा। आपल्या हक्काचे एकमेव न्यूज। चालेल, काय प्रॉब्लेम नाही। हॅलो सर्वात आधी मी सगळ्यांची माफी मागते। थोडंसं मला लेट झालं दुसऱ्या कार्यक्रमात असल्यामुळे, त्यात तुम्हाला थोडे वाट पाहावी लागली, त्या सर्वांची मी माफी मागते। आणि सुरुवात आपली अशी करूयात की सध्या आपली एकमेकांसोबत ओळख होत आहे। राकेश भाऊ गोंधळी जे आहेत ते सर्व ह्या विषयासाठी पुढाकार घेत आहेत। आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना जी राबत आहे, सर्वसामान्य महिलांना त्याचा लाभ भेटत आहे। पण त्यातून काय आहे की एक रक्कम भेटते, पण त्यातून आपला उद्योग कसा करावा ह्याची बऱ्याचशा महिलांना कल्पना नाहीये की आपण एक फक्त घर म्हणजे काय म्हणतात हाऊस वाईफ नसून एक उद्योगवर्धिनी कशा होऊ शकतो ह्याची थोडक्यात आपल्याला सुरुवात करून द्यायची आहे। महिला ही फक्त घरात राहून घरकाम करणारी नसून तर ती बाहेर निघून बाहेर बिझनेस वगैरे करू शकते, अशी आपण सुरुवात करत देत आहोत। त्याच्यात सहभागी म्हणजे खूप मोलाचा वाटा म्हणजे राकेश भाऊ गोंधळी आहेत। इतर आपले ह्या ताई आहेत, सुवर्णताई नाव तुमचं, सुवर्णताई आहेत। बाकी इतर आपल्या बहिणी आहेत, सर्वांचं नाव मला माहिती नाही। जशी आपली ओळख पुढे होईल तशी आपल्या सर्वांची माहिती भेटत जाईल। महत्वाचं असं आहे की जसं आपण बचत गट रजिस्टर करतोय त्या माध्यमातून शासकीय योजना तर आपण भेटतोच। आपण बरेचशा मला वाटतं महिलांनी आपण प्रोग्राम पाहिले असेल, राधिका मसाले पाहिलेत का सर्वांनी? पाहिले ना? त्या राधिका ताई असतात, त्या माझ्या नवऱ्याची लाडकी बायको असं काहीतरी मला वाटतं सिरियलचं नाव होतं। तर त्याच्यातून त्या मसाल्याचा उद्योग सुरू करायच्या आणि मग ते जसं मला वाटतं 600 की 700 कोटीचं त्यांचं टर्नओव्हर झालं होतं काही वर्षाने। आता लगेच आपण असं म्हणणार नाही की ते लगेच शक्य आहे, पण सुरुवात करणे हे खूप महत्वाचं आहे। तर आपण बचत गटाच्या माध्यमातून ही सगळी सुरुवात करत आहोत। 10 जणांचे मिळून आपण बचत गट सुरू करणार आहोत। त्यातून आपण शासकीय योजना कशा मिळवू शकतो, आपल्याची अशी काय कला आहे की आपण जी दाखवू शकतो की बाबा मी लोणचं खूप छान बनवते, मी पापड खूप छान बनवते, किंवा मी घरामध्ये जे उपयोगी वस्तू असतात, खाद्यपदार्थ असो, डेकोरेशन असतं, ते मी खूप चांगलं बनवते। तुमच्यातले कलागुण तुम्हाला स्वतःला जाणून तुम्हाला आम्हाला दाखवायचं आहे की हे अशा पद्धतीने आम्ही खूप चांगल्या पद्धतीने बनवतो आणि ह्याचं तुम्ही आम्हाला बाजारपेठ करून द्यावी। बाजारपेठ तुम्हाला उपलब्ध करून देण्याचं काम हे सर्वस्वपणे आमचं असेल, त्यात सर्व पुढाकार राकेश भाऊंचा असेल। बाकी इतर आपल्या ताई आहेत, इतर बहिणी आहेत, त्यांचं असेल। फक्त तुम्हाला तुमच्यातलं कलागुण काय आहे ते ओळखून आमच्यापर्यंत घेऊन यायचं आहे। आणि जसं 10 जणांचं मी म्हणलं की बचत गट रजिस्टर करायचे, त्याच्यासाठी तुम्हाला वेळोवेळी जे मार्गदर्शन लागेल, जे डॉक्युमेंट्स लागतील ते सुवर्णताई झालं, राकेश भाऊ झालं, हे तुम्हाला सांगतीलच। अजूनही कोणाला काही शंका असेल त्यांनी आम्हालाही संपर्क साधू शकता। रोडपालीत आपलं कार्यालय आहे। आपण एक गेम खेळूयात, उखाण्याने आपण सुरुवात करूया। मॅडम गोताना घ्या। गणपतीच्या मंदिरात असते मोदकाला गोडी, सुखी ठेव देवा माझी आणि अमोलरावांची जोडी। बोला।
झिंग झिंग जिन्यात बसले मेहनत काळजोळी अंगात गुलाल भांगा सोडलं सगळं कचरेले मी कचरी पिल्ली धरली हाती उघडली खोली खोलीत चूल चुलीवर हांड्यावर परतीत भातात तोप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेडा चंद्रभागेच्या काय काय परी आला रुखत पाटलाच्या घरी पाटील म्हणतो नाव घे पोरी नाव काय फुकाटचं हळदी फुकाचं अप्पासाहेबांचं नाव घेतोय तुमच्यासाठी जाऊ सोडून बोला. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी संदीप रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. हो हो दादा परत घेऊ अरे इकडे इंग्रजीत चंद्राला म्हणतात मोहन दीपक रावांचं नाव घेते करण काळांची सून. महादेवाच्या पिंडेवर बेलवाते वाकून निलेश रावांचं नाव घेते तुमचा मानव. मोठ्यांचा करावं मान सन्मान एकनाथरावांच्या नावाने घेते सौभाग्याचं वाण. तुळशी वृंदावनात कृष्ण वाजवतो बासरी संदीपरावांच्या जीवनात सुखी आहे सासरी. अन्नात होती तुळस तुळशीला घालते पाणी आधी होती आईदादांची पाणी आता झाले तुषारची राणी. हिमालया पर्वतावर बर्फांच्या राशी अरुण रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. स्टीलाच्या वाटीत खडी साखरेचे खडे किशोररावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं आहोंच्या रूपात लाखात ललित रावांचं नाव घेते सोनालींचे लेख. माझं नाव विद्या नागोराव जाधव. माझं उखाण आहे हांड्यावर हांडे त्याच्यावर होती कळशी नागोराव जाधवांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. वा 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 खूप छान. आशिया खंडात भारत देशात महाराष्ट्र राज्य सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात दुधेबावी गावात आहे माझं घरात आहे माडीवर नसते साडीचा रंग आहे निळा सागररावांचे नाव घेते सुवासिनीचा जमला मेळा. क्या बात. माझं नाव सीमा गजेंद्र पाटोळे. गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळस गजेंद्राचं नाव घेते हळदी कुंकवाचा आहे दिवस. हो हो माझं नाव अर्चना विठ्ठल भांडवलकर. महादेवाच्या मंदिरात उदबत्तीचा वास विठ्ठलरावांच्या तोंडात पेड्याचा घास. वा 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 तर नाव द्या आपलं नाव सांगायचं नंतर पर्यंत. चला इकडं ताई फोकस इकडे देऊ आपण. चला. नमस्कार माझं नाव पल्लवी अनिल जाधव. मी उखाणा घेते पौर्णिमेचा चंद्र सौभाग्याची खून क्या बात आहे. अनिल रावांचे नाव घेते जाधवांची सून. उभा राहू फटाफट. जास्वंदीच्या फुलांची माळ शोभते गणपतीच्या गळ्यात सुनील रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या मेळ्यात.